टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सतत पडणाऱ्या पावसामुळे ठाण्यातील वागळे एस्टेट परिसरामध्ये नंददीप जी इमारत आहे त्या ठिकाणचा तिसऱ्या मजल्याचा काही भाग जो आहे तो कोसळल्यामुळे पूर्ण अक्षरशः इमारत जी आहे ते रिकामी करण्यात आलेली आहे। महानगरपालिकेचे पूर्ण टीम, आपत्ती टीम असेल, अग्निशमन दल जे आहे ते याकडनं पूर्णतः कुटुंबियांना 17 कुटुंबियांना बाहेर काढून सुखरूप त्यांना एका ठिकाणी स्थलांतर केलेलं। मात्र पाहू शकतो मोठ्या प्रमाणात स्लॅब जो पडल्यामुळे या ठिकाणचं मोठ्या ठिकाणी 3 दुचाकीचं आहे त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। पाहू शकता ही ऍक्टिवा गाडी आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिचं नुकसान झालेलं आहे। अशा प्रकारच्या 2 गाड्यांवर देखील मोठ्या प्रमाणात स्लॅब पडल्यामुळे गाड्यांचं नुकसान झाले। सध्या तरी कुठलीही जीवितहानी झाली नसली, मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता दुर्घटना घडल्यामुळे नागरिकांना स्थलांतर करण्यात आलेले आहे। या ठिकाणची पूर्णतः इमारत सील करण्यात आलेली आहे। आजूबाजूच्या परिसराला देखील धोका निर्माण होऊ नयेसाठी सुरक्षेचे उपाय महापालिकेकडून घेण्यात आलेला आहे। मात्र या ठिकाणी आता जे नागरिक आहेत ते आता कुठेतरी बेघर होऊ नये यासाठी देखील त्यांचे प्रयत्न सुरू आहे। महापालिकेकडे काही स्थानिक लोक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार। सर, या ठिकाणी आता मध्यरात्री काही भाग कोसळला आहे, त्यामुळे कुठेतरी सुखरूप लोकांना आता हलवण्यात यश मिळालं आहे। कसं बघतात, पुढे कशा प्रकारची तुमची आता महापालिकेशी बोलणं झालेलं आहे की कुठे इमारतीला? सध्या कसं ना, आता 2 वाजून रात्री 34 मिनिटांनी ही इमारतीचा भाग पडलाय खालती। आपण महापालिकांच्या आता सहाय्यताने आपण सगळं नागरिकांना इकडून शिफ्ट केलेलं आहे। टेम्पररी सगळ्यांना शिफ्ट केले एकंदरीत त्यांना हजुरीला कोविड सेंटर आहे, तिकडे आपण आता सध्या टेम्पररी त्यांना सुखरूप तिकडे शिफ्ट केलेलं आहे। आता पुढच्या प्रोसिजर बघू। जे आता जे स्थानिक लोकांचे जे सामान वगैरे आहे ते सगळं सध्या त्यांच्या घरीच आहेत। आता एकदा परत आपण महानगरपालिका सोबत आपण बोलू, त्याच्यानंतर ते काय कारवाई करायची आहे ते पुढे आपण करू त्याची पण। सध्या इमारत जुनी आहे, त्यामुळे कुठेतरी रहिवासी राहत आहेत, त्यामुळे वारंवार या ठिकाणच्या परिसरात आता सांगण्यात येतं की इमारती खाली करा, क्लस्टरची योजना देखील येते। मात्र कसं बघतात, एकीकडे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इमारती देखील धोकादायक झालेल्या आहेत। हो, इमारत तर आता ही धोकादायक आहे। आता कसं आहे ना की सगळे स्थानिक लोकांचे दुसरे पण आजूबाजू आलेले आहेत, ते पण सगळे घाबरलेले आहेत हा एका इमारतीमुळे। कारण तुम्ही पण समोर बघू शकतात की पूर्ण स्लॅब नाही, पूर्ण तो फ्लोअरचा भाग आणि पूर्ण स्टेअर्स वगैरे पूर्ण ते सगळं पडलं आहे। आणि तुम्ही इकडे पण बघू शकता 2 चौक्या गाडी, 2-3 गाडी आहेत ते सगळं डिमॉलिश झालेली आहेत। मग आपण त्याच्यावरती आता बघू पुढची कारवाई आता काय करता येतं आपल्याला। नक्कीच काका, काय सांगाल, या ठिकाणचा भाग कोसळल्यामुळे थोडं भीतीचं निर्माण देखील वातावरण असतं, मात्र एक कुटुंब म्हणून इतर लोकांना स्थलांतर करण्यात आलेलं आहे। त्यांना रात्री 2:30 वाजता हजुरी ते कोरोंटन आहे तिकडे हे केलं आणि आमचे नगरसेवक दीपक वेदकर आणि राम रेपाळे साहेब रात्री आले होते आणि त्यांनी नागरिकांची हे केली सोय केली। नक्कीच सोय केली आहे। कशा प्रकारचं बघताय या ठिकाणी? नाही, त्यांची सगळ्यांची उत्तम सोय केलेली आहे, चाव्या दिलेल्या आहेत, हँडओव्हर केलेले आहेत। एरियाचे मालक जे आहेत अभिजित पंचाल ते पण उपस्थित होते रात्री इथे। जसं समजता पहिले दीपक वेदकर आणि राम रेपाळे साहेब आले, लोकांच्या मदतीला पहिले पळून ते आलेले आहेत। आणि आता बाजूच्या 2 बिल्डिंगी पण त्यांनी रिकामे केलेले आहेत, कारण त्यांना धोकादायक नको म्हणून त्यांना पण शिफ्ट केलेले आहेत। बिल्डिंग काय नाव त्यांचं? बाजूचं कुठली आहे? देडिया निवास आणि सुनीता। 2 मजली इमारत आहे बाजूच्या, पण 3-3 मजल्या दोन्ही, आणि ते एका लाईनीत आहेत म्हणून त्या 3ही बिल्डिंग खाली केलेल्या आहेत लोकांच्या सेफ्टीसाठी। नक्कीच सेफ्टीसाठी आजूबाजूच्या ज्या 2 इमारती त्या देखील आता सेफ्टीसाठी रिकाम्या करण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे। मात्र पाहू शकता, नंददीप इमारत आहे, मध्यरात्री स्लॅब कोसळल्यामुळे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही। मात्र इकडच्या ज्या कुटुंबियांना ते बाजूला स्थलांतर करण्यात आलेलं आहे। महापालिकेच्या वतीने आता या ठिकाणचं ज्या वस्तू सामान असेल घरातलं ते देखील हलवण्याचं काम करणार आहे। मात्र सध्या तरी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि अति धोकादायक इमारती या ठाण्यामध्ये देखील आहे, त्या संदर्भातले देखील नोटिसा महापालिकेने पाठवल्या। मात्र सध्या तरी लोक काही जण जीव मुठीत घेऊन राहत आहेत, त्यामुळे नक्कीच महापालिकेने देखील या संदर्भातला विचार करावा आणि या संदर्भातलं पाऊल योग्य ते उचलावं असं देखील या ठिकाणच्या नागरिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे अथर्वसह गणेश सुराट, टीव्ही मराठी, ठाणे।